महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज थोडं खूप अर्जंट असं काम होतं, त्याच्यामुळं आपलं जे लेक्चर आहे, जे दुपारी लेक्चर होत होतं, तर ते आजच्या दिवस फक्त सकाळी लेक्चर होतं आहे. बाकी काही बदल नाही. टॉपिक तोच आहे, आत्मविश्वास तोच आहे, शिकवण्याची शैली तीच आहे आणि उलटून सकाळची वेळ आहे. खूप सुंदर असं आनंदाचं वातावरण आहे, समजलं का? त्याच्यामुळं सर्वांनी एकदम फास्ट लेक्चरला लाईव्ह या, हे जेणेकरून त्या ठिकाणी आपलं संवादाच्या माध्यमातून लेक्चर पूर्ण होईल. हो यस. तर या ठिकाणी आता आपलं संख्यापूर्वपद किंवा त्याला म्हटलं जातं द्विगु समास. आता मित्रांनो, याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो का सर? 100% येतो. द्विगु तत्पुरुष समासावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. यामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. फक्त अत्यंत सोपा असा हा घटक आहे किंवा अत्यंत सोपा असा हा प्रकार आहे. बघा ना, ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्यावाचक म्हणजे गणनावाचक विशेषण असून समुदायाने त्याचा अर्थ सुचविला जातो. तुम्ही दुसरं काहीच लक्षात ठेवू नका. फक्त इथं तुम्ही त्या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या समासाचे पहिले पद अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिले पद संख्यावाचक असते. काय असते? पहिले पद संख्यावाचक असते. म्हणजे जी उदाहरणं या प्रकारामध्ये समाविष्ट होतात मित्रांनो, तर त्या समासाचं पहिलं जे पद असतं ते संख्यावाचक असतं. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये म्हणतात संख्यापूर्वपद किंवा त्याचं पर्यायी नाव आहे द्विगु समास. काय आहे? द्विगु समास. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे की पहिले पद संख्यावाचक असते. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये द्विगु समास म्हणतात. थोडं तुम्हाला जास्तीची माहिती असावी म्हणून काही गोष्टी सांगतो. हा समास बहुधा स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी असतो. समजलं का? म्हणजे या समासामध्ये येणारं जे उदाहरण असतं ते स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी अशा पद्धतीने ते येत असतं. नंबर 2, हा समास नेहमी एकवचनात असतो. कसा असतो हा समास? तर हा समास नेहमी एकवचनात असतो. समजलं का? म्हणजे त्याचं अनेक वचन होत नाही. अशा पद्धतीने तो अर्थ प्रकट होतो आहे. समजलं? या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते. कितवे पद महत्त्वाचे असते? तर दुसरे पद महत्त्वाचे असते. याला त्या ठिकाणी काय म्हणतात? तर द्विगु किंवा संख्यापूर्वपद समास म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे शेवटचं स्टेटमेंट नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त आता उदाहरणं लक्षात घ्या. बघा, मला काय सांगायचं आहे? द्विगु तत्पुरुष समास, सकाळची वेळ, आनंदाचं वातावरण, अत्यंत मोठा असा आत्मविश्वास आणि एक एक गोष्ट क्लिअर करत चला. ओके. बघा आता इथं नवरात्र म्हटल्यानंतर, नवरात्र म्हटल्यानंतर किंवा याला आपण अशा पद्धतीने हे लिहितो नवरात्र. बरं का? आता नवरात्र म्हटल्यानंतर इथं संख्येचा बोध झालेला आहे. काय आलेली आहे? संख्या. बरोबर. आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट, जरी पहिल्या पदामध्ये संख्या आलेली असते तरी सुद्धा दुसरंच पद महत्त्वाचं असतं. तुम्हाला काहीच लक्षात ठेवायचं नाही आहे सरळ सेवेच्या बाबतीत. तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट इथं क्लिअर करायची आहे की मराठीतील जे काही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मराठीतील जे काही त्या ठिकाणी म्हणजे ह्या रचना आलेली असते, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की पहिलं पद हे संख्यावाचक असतं. म्हणजे इथं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो 9 रात्रींचा समूह. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वाच्या सर्व गोष्टी आपण अगदी क्लिअर करू शकतो. याला म्हणतात 9 रात्रींचा समूह. काय म्हणतात? 9 रात्रींचा समूह. फक्त तुम्हाला द्विगुमध्ये एकच गोष्ट क्लिअर करायची आहे की ज्या समासाच्या प्रकारात 9 हा संख्यावाचक शब्द
ज्या ठिकाणी आलेला असतो त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये द्विगु तत्पुरुष म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पंचपदी. आता बघा पंचपदी, आता इथं पंच म्हटल्यानंतर 5 या संख्येचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी 5 पदांचा समूह अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की 5 पदांचा समूह अशा पद्धतीची रचना या ठिकाणी येत असते. नेक्स्ट आहे सप्तग्रही. सप्त म्हणजे कोणत्या संख्येचा उल्लेख झालाय? 7. म्हणजे 7 ग्रहांचा समूह अशा प्रकारे. समजलं का? 7 ग्रहांचा समूह म्हणजे त्याला म्हणतात सप्तग्रही. 7 ग्रहांचा समूह म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे उदाहरण अष्टाध्यायी. बरोबर का? अष्टाध्यायी म्हटल्यानंतर 8 या संख्येचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे किंवा ती संख्या तिथं आलेली आहे. मग इथं त्याचा विग्रह होताना असा होतो 8 अध्यायांचा समूह. 8 अध्यायांचा समूह म्हणजे बघा इथं प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय इथं 9 या अंकाचा उल्लेख झाला आहे, इथं 5 अंकाचा उल्लेख आहे, 7 आहे, 8 आहे. बरोबर का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे पहिलं पद आलेलं असतं ते पहिलं पद संख्यावाचक असतं. कसं असतं? संख्यावाचक असतं ते. याला मराठीमध्ये म्हणतात द्विगु तत्पुरुष. या व्यतिरिक्त काही येत नाही याच्यामध्ये. आणि दुसरंच पद महत्त्वाचं असतं. बस मित्रांनो, एकदम त्या ठिकाणी शुभ सकाळ सर्वांना. एकदम त्या ठिकाणी सुटसुटीत पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो आहे. काहीच अडचण नाही. जाऊया पुढं. चला नेक्स्ट. हे झाल्यानंतर पुढं आहे नत्र तत्पुरुष. महत्त्वाचा प्रकार आहे. नत्र तत्पुरुष म्हणजे काय? ज्या समासातील पहिले पद नकारार्थी असते. कसे असते? नकारार्थी असते. आता नकारार्थी असते म्हणजे काय? पहिल्या पदाला अ, अन, न, ना, बे, नी आणि गैर अशा प्रकारची उपसर्ग जुळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी पहिलं पद किंवा एखादा मूळ शब्द जो असतो की त्या ठिकाणी अजन्म किंवा त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की पहिलं पद याने त्या ठिकाणी युक्त असतं. जसं की निरोगी अशा पद्धतीने निरोगी. बरोबर? म्हणजे याला आता निरोगी म्हटलं तर पहिलं पद आलं ना. नि हे पहिलं पद आलं. बरोबर का? हे पहिलं पद आलं म्हणजे निरोगी म्हणजे काय? रोगी नसलेला अशा पद्धतीने त्याचा विग्रह केला जातो. रोगी नसलेला. याला मराठीमध्ये काय म्हणतात की नि हे जे पहिलं पद आलेलं आहे तर हे पहिलं पद त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं. ओके. म्हणजे पहिलं पद यापैकी एखादं आलेलं असतं त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? नत्र तत्पुरुष म्हणून ओळखलं जातं. यासारखी निषेध दर्शवणारी आहेत. बरोबर का? म्हणजे यातनं निषेध म्हणजे काय तर आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा त्याच्यातनं नकार स्पष्ट होतो बाळांनो. काय स्पष्ट होतो रे? नकार स्पष्ट होतो. त्याला म्हणावं नत्र तत्पुरुष. कारण की जिथे नकार येतो तो नत्र तत्पुरुष असतो. या समासाचे दुसरे पद महत्त्वाचे असते. प्रत्येक ठिकाणी आपला तत्पुरुष समासाचे जेवढे 7 उपप्रकार आहेत काय? तत्पुरुष समासाचे जेवढे 7 उपप्रकार आहेत. बरोबर का? त्या प्रत्येकामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या समासाचं दुसरं पदच महत्त्वाचं असतं. कितवं पद? दुसरं पदच महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी अ, अन, न, ना, बे, नी, गैर अशा प्रकारचे उपसर्ग अशा प्रकारचे त्या ठिकाणी अक्षर एखाद्या शब्दाच्या समोरून जोडून आले तर त्यालाच मराठीमध्ये नत्र तत्पुरुष
म्हणून ओळखलं जातं. या आता उदाहरणं बघा. आता बघा इथं उदाहरणं अशा पद्धतीने दिलेली आहेत, बरोबर का. आता पहिलं उदाहरण आहे अयोग्य. मी तुम्हाला सांगितलं ना, अयोग्य. अयोग्य नसलेला असा त्याचा विग्रह होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं काय की दुसरं पद महत्त्वाचं असतं. म्हणजे इथं नकार आलेला असतो. आता नकार कुठनं स्पष्ट होतोय, जरी त्या ठिकाणी पहिल्या पदातनं नकार स्पष्ट होत असला, अचा अर्थ काय होतो, तर अचा अर्थ होतो न. पहिल्या पदातनं नकार स्पष्ट होत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी दुसरंच पद महत्त्वाचं असतं. अयोग्य फक्त निषेध आणि नकार दर्शवण्यासाठी पहिलं पद आलेलं असतं आणि ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. अनादर, इथं सुद्धा आलेला आहे, तर इथं आपण त्याचा विग्रह करणार आदर नसलेला. म्हणजे नकार हा कन्सेप्ट जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. नापसंत, म्हणजे इथं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो, नापसंत म्हणजे पसंत नसलेला. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकतो. पसंत नसलेला प्रत्येक ठिकाणी येतो आहे तो काय, तर प्रत्येक ठिकाणी येतो आहे तो नकार, प्रत्येक ठिकाणी येतो आहे तो निषेध. समजलं का बाळांनो. याला म्हणतात रे नत्र तत्पुरुष. अधर्म म्हणजे धर्म नसलेला. समजलं का. धर्म म्हणजे काय, तर इथं तो धर्म नाही, आपल्याला तो धर्म नाही. कोणता धर्म, तर धर्म म्हणजे इथे होतो गुण. समजलं का. इथं धर्माचा अर्थ काय होतो, तर इथे धर्माचा अर्थ होतो त्या ठिकाणी काय, तर धर्माचा अर्थ होतो गुण. समजलं का. तर तो धर्म नाही की तो या धर्माचा, तो या धर्माचा, अजिबात नाही. तो धर्म नाही घ्यायचा इथं आपल्याला. तर इथं अधर्म म्हणजे काय, धर्म नसलेला म्हणजे त्याच्याकडे गुण नाही, बरोबर का. अनिष्ट म्हणजे निष्ठ नसलेला, निष्ठ नसलेला. अनाचार म्हणजे आचार नसलेला. आता आचार नसलेला म्हणजे काही जण म्हणतील की सर मग ते का, ते आचार म्हणजे लोणचं, लोणचं प्रवीणचंच हे का, नाही. आचार म्हणजे काय, तर आचरण. म्हणजे आचार नसलेला म्हणजे ज्याला आचरण नाही असा तो. समजलं का. या सर्व गोष्टी आपल्याला या नत्र तत्पुरुषच्या बाबतीत अशा पद्धतीनं अभ्यासता येतात. त्याच्यानंतर पुढे अत्यंत महत्त्वाचा प्रकार की जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओळखला जातो, त्याचं नाव आहे द्वंद्व समास. समजलं का. ज्या समासाचे दोन्ही पद समान असतात. काय सांगतोय, ज्या समासाचे दोन्ही पद समान असतात, म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही पद समान म्हणजे काय, तर आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा महत्त्वाची असतात. दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये द्वंद्व समास म्हणून ओळखतात. काय म्हणतात, द्वंद्व समास असे म्हणतात. या समासात दोन्ही पदे समान दर्जाची असतात. अगदी बरोबर आहे. अहो साधा विषय आहे. आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान जे आहे, खूप महत्त्वाचं स्थान मी माझ्या आयुष्यामध्ये ह्यांना देतो. कुणाला, आई वडील. समजलं का. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्यासाठी आई पण महत्त्वाची आहे. समजलं का. वडील पण महत्त्वाचे आहे. म्हणजे दोन्ही पदं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही पदे समान दर्जाची असतात, दोन्ही पदे सारख्या दर्जाची असतात, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं काय, द्वंद्व समास. कोणता समास, द्वंद्व समास म्हणून त्याला ओळखलं जातं. आता द्वंद्व समासाचे प्रकार किती येतात, तर द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. सर्वात पहिला येतो तुमचा इतरेतर द्वंद्व. कोणता येतो, इतरेतर द्वंद्व हा सर्वात पहिला प्रकार येतो, बरोबर. नंबर 2 मध्ये येतो वैकल्पिक द्वंद्व आणि नंबर 3 मध्ये समाहार द्वंद्व. एक 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 बघा. आता इतरेतर द्वंद्वमध्ये काय असतं, एकदम सोपे प्रकार आहे, अवघड नाही बरं का. इतरेतर द्वंद्वमध्ये असते मित्रांनो, ज्या समासातील पदे आणि किंवा व बरं का या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असून
ज्यात ते अव्यय अध्यारूत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आणि व अशा प्रकारची अव्यय ज्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी ही अव्यय येतात, तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच असते की इथं आलेला प्रत्येक सामासिक शब्द आणि वने जोडलेला असतो. जसं की हरिहर, तर इथं त्या ठिकाणी आपण विग्रह करताना अशा पद्धतीने घेऊ शकतो, हरी आणि हर. अशा पद्धतीने दोन्ही पद महत्त्वपूर्ण ठरतात, दोन्ही पद स्वतंत्र असतात. समजलं का? अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी इथे आपण क्लिअर करू शकतो. भीमा अर्जुन, बघा आता भीमा अर्जुन म्हटल्यानंतर इकडे येताना भीमा व अर्जुन अशा प्रकारे हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करता येणार आहे. म्हणजे इथं आणि वने आलेली जी काही उदाहरणं असतात ती जोडलेली असतात किंवा त्याचा विग्रह ती दोन्ही शब्द त्याच्याने जोडलेली असतात. राम व लक्ष्मण, राम व लक्ष्मण अशा प्रकारे. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. याला मराठीमध्ये म्हणावं इतरेतर द्वंद्व. काय म्हणावं? इतरेतर द्वंद्व म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. सोपा प्रकार आहे, अवघड आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये येतो तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. कोणता? वैकल्पिक द्वंद्व समास. याला तुम्ही असं पण म्हणू शकता, वैकल्पिक म्हणजे संख्या पूर्वपद अशा पद्धतीने एक प्रकारे इथं तुम्ही तयार करू शकता. म्हणजे कशा पद्धतीने ते सांगतो तुम्हाला नंतर. आता बघा, या वैकल्पिक द्वंद्वमध्ये काय असतं? ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा पर्याय दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केला जातो त्यास मराठीमध्ये काय म्हणतात? तर त्यास मराठीमध्ये म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व. म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा अशा प्रकारची उभयनिय अव्यय आलेली असतात आणि त्याने वाक्य काय केलेलं असतं? जोडलेलं असतं. वाक्य नाही म्हणत मी, शब्द. बघा, पाप पुण्य, पाप वा पुण्य. आपण काय कमवलं पाहिजे आयुष्यामध्ये? तर पाप अजिबात कमवू नका, तर त्या ठिकाणी आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त पुण्य कमवा. म्हणजे आपले विचार, आपले कर्म खूप उत्कृष्ट पद्धतीने आपण त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. त्या पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आड येणार नाही. समजलं का? त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये धर्म म्हणजे धर्म किंवा अधर्म अशा प्रकारे या ठिकाणी याला वैकल्पिक द्वंद्व म्हणून ओळखलं जातं. न्याय अथवा अन्याय. ओके, न्याय अथवा अन्याय, बरोबर का? म्हणजे इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? वैकल्पिक म्हटल्यानंतर किंवा विकल्प म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे विकल्प म्हणजे काय? तर विकल्प म्हणजे पर्याय. विकल्प म्हणजे काय? तर विकल्प म्हणजे पर्याय असा अर्थ त्याचा होतो. सत्यासत्य म्हणजे सत्य अथवा असत्य अशा प्रकारची रचना या ठिकाणी येत असते. याला म्हणावं वैकल्पिक द्वंद्व. काय म्हणावं? वैकल्पिक द्वंद्व. भक्ष्याभक्ष्य, भक्ष्य अथवा अभक्ष्य अशा प्रकारे याला मराठीमध्ये वैकल्पिक द्वंद्व म्हणून ओळखलं जातं. या 3 नंबरला. आता एवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आता शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? समाहार द्वंद्व. द्वंद्व समासातला शेवटचा प्रकार. बघा, पहिला बघितला इतरेतर. फक्त तुम्हाला या 3 गोष्टींमध्ये एवढ्याच बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 1 मध्ये इतरेतर मध्ये एकच गोष्ट क्लिअर ठेवा की या ठिकाणी आलेला सामासिक शब्द आणि व ने युक्त असतो.
ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. नंबर 2 मध्ये जर तुम्ही गेलात तर वैकल्पिक द्वंद्व. काय? वैकल्पिक द्वंद्व. एवढं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा अथवा याच शब्दांनी ते युक्त असतं. समजलं का? आणि 3 नंबरमध्ये आता हा जो प्रकार आहे एवढंच लक्षात ठेवा बाळांनो, दुसरं काहीच लक्षात ठेवू नका. समाहार द्वंद्वमध्ये आलेले जे सामासिक शब्द असतात ते वगैरेने युक्त असतात. कशाने? वगैरे. बरोबर. आता बघा, आपण जेव्हा शेतामध्ये जातो, बरोबर का, शेतामध्ये जातो, तर शेतामध्ये जेव्हा जात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच असते की या ठिकाणी आलेली जी रचना आलेली असते तर यामध्ये एकच महत्त्वाची गोष्ट असते की मीठ भाकर. आता बघा, मीठ भाकर म्हणजे काय? मीठ आणि भाकर का? तर इथं त्या ठिकाणी मीठ भाकर म्हटल्यानंतर त्या भाकरीसोबत जेवढ्या सर्वच्या सर्व वस्तू येतात त्या सर्वच्या सर्व वस्तूंचा समावेश या शब्दामध्ये समाविष्ट आहे. समजलं का? नुसतं मीठ आणि भाकर नाही, तर त्या सर्व ज्या वस्तू असतात त्या सर्व वस्तूंचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो की मीठ भाकर वगैरे. अशा पद्धतीने बघा, तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी शेतात जातात तेव्हा त्या ठिकाणी असं बोललं जातं सहज की सर्वांनी मीठ भाकर वगैरे घेऊन घ्या. समजलं का? वगैरे. ओके, अशा पद्धतीने. आता आपण बऱ्याचदा एखाद्याला म्हणतो की तुला घरदार वगैरे आहे का नाही रे, बरोबर की नाही? मग इथं त्या शब्दांचा समावेश होतो. घरदार वगैरे, घरदार वगैरे. अशा प्रकारे कोळी माळी वगैरे, कोळी माळी वगैरे. वगैरे हा शब्द इथं कंपल्सरी त्या ठिकाणी आलेला असतो. वगैरे. आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की इथं त्या ठिकाणी समाहार द्वंद्वमध्ये हा कन्सेप्ट महत्त्वपूर्ण ठरतो. शेठ सावकार वगैरे, शेठ सावकार वगैरे. अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी आलेली असते. याला म्हणतात समाहार द्वंद्व. काय म्हणतात याला? समाहार द्वंद्व म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणजे आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय बघा, तुम्ही आपल्या घरी पाहुणे येतात, पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना विचारतो सहज की तुम्ही त्या ठिकाणी काही चहा पाणी वगैरे घेणार का? काही चहा पाणी वगैरे. अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आलेले असतात. चहा पाणी वगैरे, बरोबर का? विळी काळी वगैरे. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी येत असतात. विळी काळी वगैरे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती शब्द येत असतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की फक्त त्या ठिकाणी चहा पाणी म्हटल्यामुळे त्यामध्ये सर्व चालू. चहा घ्या, पाणी घ्या. म्हणजे पहिल्या शब्दाचा ऐका, पहिल्या म्हणजे इथं त्या ठिकाणी जे काही शब्द आलेले असतात ते एका शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, मीठ भाकर आहे ते माझ्याकडनं साखर झालं, एका शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसरा शब्द त्याला सपोर्ट करत असतो. म्हणजे ती शब्द सामासिक आहे. ती जेव्हा त्या ठिकाणी मराठीमध्ये आली तर ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतकी रूढ झाली की अगदी त्यांचा वापर आपण पदोपदी करत असतो. समजलं का? याला म्हणावं समाहार द्वंद्व. काय म्हणावं याला? तर समाहार द्वंद्व म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. ओके. आणि त्याच्यानंतर आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे काय, तर बहुव्रीही समास. कोणता आहे? बहुव्रीही समास. अतिशय सोपे आहेत ते द्वंद्व समासाचे 3 प्रकार. आणि समासातला हा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? द्वंद्व समास. आपलं चॅप्टर जे काही आहे, आपलं जे प्रकरण आहे ते प्रकरण आता इथं संपेल. ओके. म्हणजे बहुव्रीही समास म्हणजे हा शेवटचा प्रकार आहे. हा तर बघा, आता इथं त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय
शेवटचा प्रकार आहे समासाचा हा, त्याचं नाव आहे बहुव्रीही समास. काय आहे? बहुव्रीही समास म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. बरोबर. आता बहुव्रीही समासामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते बरं बघा. बहुव्रीही समासामध्ये बहुव्रीही या शब्दाचा अर्थ सर्वात पहिल्यांदा काय होतो. आता तुम्हाला इथं प्रश्न विचारला जातो की शब्द समूहाबद्दल एक शब्द ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. मग आता बहुव्रीही या शब्दाचा अर्थ काय होतो, तर बहुव्रीही या शब्दाचा अर्थ होतो की शेतकरी. काय होतो? शेतकरी. बरोबर का. अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट होत असतो. काय होतो? शेतकरी. अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी प्रकट होत असतो. आता तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. मग आता बघा इथं बहुव्रीही या शब्दाचा अर्थ काय होतो. आता MPSCला हा प्रश्न विचारलेला होता की बहुव्रीही म्हटल्यानंतर याचा अर्थ काय आहे. अशा प्रकारचा अर्थ तिथं विचारलेला होता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय बघा, बहुव्रीही या शब्दाचा अर्थ शेतकरी किंवा धान्य संपन्न गृहस्थ असं विचारलेलं होतं. आता हे स्टेटमेंट त्या ठिकाणी पेपरमध्ये आलेलं होतं की माझे खानदेशातील मामा बहुव्रीही आहेत. काय सांगितलेलं होतं? माझे खानदेशातील मामा बहुव्रीही आहेत. समजलं का. अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली होती. ओके. माझे खानदेशातील मामा जे काही आहे तर ते बहुव्रीही आहेत. ओके. आता तुम्हाला या सर्वच्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करता येत आहे. ओके. की माझे खानदेशातील मामा बहुव्रीही आहेत. आता म्हणजे बहुव्रीही आहेत म्हणजे कोण आहेत मग ते, तर त्या ठिकाणी ते धान्य संपन्न गृहस्थ आहेत की ज्यांच्याकडं खूप अफाट अशा स्वरूपाचं धान्य आहे. समजलं का. अशा प्रकारची ती व्यक्ती आहे. म्हणजे बहु म्हणजे काय तर पुष्कळ आणि व्हेरी म्हणजे काय तर तांदूळ किंवा धान्य. अशा प्रकारे म्हणजे आता जर आपण लक्षात घेतलं तर प्रत्येकाचे प्रकार आपल्याला घ्यायचे आहे. पण आता इथं आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे, तर इथं आपल्याला समासामध्ये अर्थ घ्यायचा आहे की या समासा बघा आपण 4 प्रकार, आता 3 प्रकार अभ्यासले. सर्वात पहिला प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे अव्ययीभाव समास. कोणता? अव्ययीभाव समास. हा सर्वात पहिला प्रकार त्या ठिकाणी आपण अभ्यासला. अव्ययीभाव समासामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण अभ्यासलं पहिले पद महत्त्वाचे असते. काय अभ्यासलं? पहिले पद महत्त्वाचे असते. त्याच्यानंतर आपण दुसरा अभ्यासला तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये काय अभ्यासलं बाळांनो? दुसरे पद महत्त्वाचे असते. कितवे पद महत्त्वाचे असते? दुसरे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे द्वंद्व समास. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं दोन्ही पदे महत्त्वाची असतात. काय सांगतो? दोन्ही पदे महत्त्वाची असतात. मग आता इथं आपल्याला अभ्यासायचा आहे चौथा प्रकार तो म्हणजे बहुव्रीही समास की ज्या समासाचे दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला मराठीमध्ये बहुव्रीही समास म्हणून ओळखलं जातं. बघा अनंत. तर आता अनंत म्हटल्यानंतर ज्याला अंत नाही, ज्याला अंत नाही. बरोबर का. ज्याला अंत नाही असा तो. मग आता बघा दोन्ही पद महत्वाची नाही. ज्याला अंत नाही असा तो. ज्याला अंत नाही असा तो कोण असणार आहे? व्यक्ती तर काही नसणार आहे. एका विशिष्ट काळानंतर व्यक्तीचा जो काही त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण जो लांबा झामा म्हणतो मी त्याला आयुष्यामध्ये की जे काही स्वतःचं अस्तित्व आहे तर ते शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे आणि जे तुम्ही कर्तृत्व करणार ते शाश्वत आहे. बरोबर का नाही. म्हणजे या तिन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मग आपण भर कोणत्या गोष्टीवरती दिला पाहिजे? आपण गेलेलो म्हणजे आपण त्या ठिकाणी धावतोय फक्त त्या ठिकाणी या क्षणिक गोष्टींकडं. आपल्याला अजरामर राहायचं आहे या पृथ्वीवर आलेले ना आपण, तर अजरामर राहायचं आहे. माझं टार्गेट नेहमी एकच असतं की मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय
तर त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्याला स्मरणात ठेवलं पाहिजे. मी माझं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलं पाहिजे, तर मी माझं फील्ड उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निवडलं आणि माझ्या फील्डमध्ये मी उत्कृष्ट पद्धतीने काम करतोय. समजलं का? त्याच्यामुळं त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता बघा इथं त्या ठिकाणी चक्र पाणी, तर एक चक्र आहे आणि एक पाणी आहे, बरोबर का? आता चक्र आहे चक्र आहे पाणीत ज्याच्या, बरोबर ना? चक्र आहे पाणीत ज्याच्या. चक्र सर्वांना माहिती आहे. पाणी, नीला पहिली विलांटी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो हात. काय होतो? तर चक्र पाणीत. तर चक्र आणि पाणीचा त्या ठिकाणी नीला पहिली विलांटी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो हात. मग अशा प्रकारे या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो. ओके, चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो. तर याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं कोण? विष्णू. चक्र कुणाच्या हातात आहे? तर चक्र विष्णूच्या हातात आहे, बरोबर का? म्हणजे सांगण्याचा उद्देश ही दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, याला बहुविरी म्हणा. याचे प्रकार बघा. आता सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे विभक्ती बहुविरी. कोणता येतो? विभक्ती बहुविरी, बरोबर का? तर या ठिकाणी विभक्ती बहुविरीमध्ये बरेच प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. आता बघा, विभक्ती बहुविरी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. थोडंसं बाकी आहे, आपलं चॅप्टर इथं संपते आहे. बहुविरी समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात. सर्वात पहिला आहे तो विभक्ती बहुविरी, दुसरा आहे तो नत्र बहुविरी, तिसरा आहे तो प्रादी अथवा अव्यय पूर्वपद बहुविरी आणि चौथा आहे तो सहबहुविरी. सर्वात पहिला जो प्रकार आहे आता तो बघा विभक्ती बहुविरी. कोणता? विभक्ती बहुविरी. आता विभक्ती बहुविरी म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असलं पाहिजे की विभक्ती बहुविरी हा सर्वात पहिला प्रकार. आता विभक्ती बहुविरी म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे की जिथे विभक्तीच्या प्रत्ययांचं, कुणाच्या? विभक्तीच्या प्रत्ययांचे सहाय्य घेतले जाते. विभक्तीच्या प्रत्ययांचे सहाय्य घेतले जाते, त्याला मराठीमध्ये विभक्ती बहुविरी म्हणून ओळखले जाते. म्हणजे त्याचा विग्रह करताना विभक्तीच्या प्रत्ययांचे सहाय्य घेतले जाते. जे विभक्ती त्या ठिकाणी आलेलं असतं, तर ज्या विभक्तीच्या प्रत्ययांचं सहाय्य घेतलं जातं त्याला मराठीमध्ये विभक्ती बहुविरी म्हणतात. म्हणजे बघा आता कसं, आता आपण साधा विषय आहे, गजानन हे पहिलं उदाहरण त्या ठिकाणी आपण घेतलं. आता या पहिल्या शब्दाचा विग्रह कसा करणार आपण? गजाचे, अशा प्रकारे गजाचे आहे आनन ज्याला असा तो. ओके, आता गजाचे, आता चे म्हटल्यानंतर काय आलं? तर चे म्हटल्यानंतर षष्टी आलं. काय आलं? चे म्हटल्यानंतर षष्टी आलं. म्हणजे इथं षष्टी विभक्तीचं प्रत्यय त्याला जुडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्या ठिकाणी काय केलं जातं? तर विभक्तीच्या प्रत्ययांचं सहाय्य घेतलं जातं. गजाचे आहे आनन ज्याला असा तो. तो कोण आहे? तर श्री गणेश आहे. कोण आहे? श्री गणेश आहे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे की दोन्ही पदे महत्त्वाची नसून, काय सांगतोय? दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये बघा लंबोदर. काय आहे? लंबोदर, बरोबर का? मग आता लंबोदर म्हणजे काय? तर लंब आहे उदर ज्याचे असा तो. लंब आहे उदर ज्याचे असा तो. आता मित्रांनो, या ठिकाणी याला कोण म्हणतात? तर याला गणपती म्हणतात. समजलं का?
गणपती बाप्पा मोरया. बरोबर का? आता ऑफलाईन बॅचला जर त्या ठिकाणी मी शिकवत राहिलो असतो तर सर्व मुलांनी म्हटलं असतं गणपती बाप्पा मोरया. बघा आता इथं त्या ठिकाणी सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की याला म्हणतात विभक्ती बहुब्रीही. समजलं का? गजानन लंबोदर. बरोबर का? त्याच्यानंतर पुढं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता अजून गजानन झालं, वक्रतुंड घेऊ शकतात. मग सर फक्त गणपतीचीच नावं येतात का इथं? असं नाही आहे बाबा, असं नाही. तर तिथे विविध प्रकारची नावं त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. वक्र आहे तुंड ज्याचे असा तो. मग कोण आहे तो असा? तर तो सुद्धा तिथे कोण आहे? श्री गणेश आहे. कोण आहे? श्री गणेश आहे. अशा प्रकारे याला विभक्ती बहुवेरी म्हणून ओळखतात. काय म्हणतात? विभक्ती बहुवेरी म्हणून ओळखतात, की प्रत्येक ठिकाणी विभक्तीच्या प्रत्ययांचं सहाय्य घेतलं जातं. इथं बघा, ज्याचे म्हटल्यानंतर संबंधी जे काही सर्वनाम आहे त्या संबंधी सर्वनामाचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी संबंधी सर्वनाम आलेला आहे आणि काही ठिकाणी षष्ठी विभक्तीचं प्रत्यय सुद्धा जुडलेला आहे. जर चक्र पाणीत, चक्र आहे पाणीत ज्याच्या, असं. भालचंद्र, भाडीत आहे चंद्र ज्याच्या. बरोबर का? भाडीत सप्तमी येत आहे. म्हणजे अशा पद्धतीने इथे या सर्वच्या सर्व प्रकारच्या उदाहरणांचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि याला म्हणावं विभक्ती बहुवेरी. बघा, भालचंद्र, भालचंद्र. आता भालचंद्र म्हणजे कोण? भाडीत आहे चंद्र ज्याच्या. भाडीत आहे चंद्र ज्याच्या असा तो कोण? शंकर. बरोबर ना? महादेव. तर इथं त्या ठिकाणी भाडीत म्हटल्यानंतर हा जो त आलेला आहे तर तो त कुणाचा अर्थबोध करून देतोय? तर तो त त्या ठिकाणी सप्तमीचा अर्थबोध करून देतो आहे. ओके, याला म्हणावं विभक्ती बहुवेरी. काय म्हणावं? विभक्ती बहुवेरी म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. आता एक गोष्ट आपल्याला, हा तो तुमचा विभक्ती बहुवेरी पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार त्या ठिकाणी लक्षात घ्या, की विभक्ती बहुवेरी झाल्यानंतर पुढं त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागतो नत्र बहुवेरी. आता नत्र बहुवेरी म्हणजे काय असतं? आतापर्यंत आपण अभ्यासला नत्र तत्पुरुष. कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. समजलं का? कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. नत्र तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्वाचे असते. कितवे पद? दुसरे पद महत्वाचे असते नत्र तत्पुरुषमध्ये. आता नत्र बहुवेरीमध्ये काय बघा, इकडं पण नकार असतो मित्रांनो. काय सांगतोय? दुसरे पद महत्वाचे असते. आता इकडं पण त्या ठिकाणी नकार असतो. इकडं जी काही रचना आलेली आहे नत्र बहुवेरीमध्ये, तर या सामासिक शब्द पहिले पद नकारात्मक असते किंवा नकारदर्शक असते. म्हणजेच पहिले पद अ न न नि. इकडं पण तेच असतं. पण या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? दोन्ही पद महत्वाची नसून इथं नकार असून, बघा नकार असून कितवे पद महत्वाचे असते? तिसरे पद महत्वाचे असते. नकार असून तिसरे पद महत्वाचे असते. इथं तिसरे पद महत्वाचे असते, इथं दुसरे पद महत्वाचे असते. डिफरन्स बिटवीन दोघांमध्ये असा फरक आहे. अनंत, अनंताचा विग्रह तुम्ही कसा करणार? तर अनंतचा विग्रह तुम्हाला करावा लागतो ज्याला अंत नाही असा तो. समजलं का? ज्याला अंत नाही असा तो. तर ज्याला अंत नाही असा तो कोण आहे? तो तर त्याचं नाव आहे परमेश्वर. ज्याला अंतच नाही आहे. त्रेता, द्वापार, कली प्रत्येक ठिकाणी लोक त्याची पूजा करतायत. बरोबर का? दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. नीरस, नाही, रस, ज्यात, असे ते. कोण आहे ते? काव्य आहे.
कोण आहे? काव्य. समजलं का? निर्धन, ज्याच्याजवळ धन नाही असा. बरोबर का? अकर्मक, कर्म नाही ज्यात असे. अव्यय, व्यय नाही ज्याला, व्यय नाही ज्याला असा तो. बरोबर. अशा प्रकारे याला म्हणावं नत्र बहुव्रीही. तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणजे ज्याला ज्याला व्यय नाही, ज्याच्या ज्याच्यामध्ये बदल होत नाही, तुम्ही ते त्या ठिकाणी घेऊ शकता. समजलं का? हे दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. नकार असतोय, प्रत्येक ठिकाणी नकार आहे. असं एकही त्या ठिकाणी स्टेटमेंट नाही का तिथं नकार आलेला नाही, प्रत्येक ठिकाणी नकार आहे. पण फरक एवढा आहे की इथं तिसऱ्या पदाचा बोध होतो, तिकडे दुसरं पद महत्वाचं असतं. एवढाच फरक त्या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवतो. ओके. आता हे झाल्यानंतर पुढे आहे सह बहुव्रीही. अत्यंत सोपा असा प्रकार आहे. आणि शेवटचा येणार तो म्हणजे प्रादि बहुव्रीही. ओके. म्हणजे इथं त्या ठिकाणी आपले समास हे जे चॅप्टर आहे, तर समास हे चॅप्टर त्या ठिकाणी पूर्ण होणार. मग आता उद्या म्हणजे सोमवारी आपण अलंकार घेणार आणि बस व्याकरण त्या ठिकाणी संपत आहे. अलंकार आणि त्याच्यानंतर मग आपण शब्दसंग्रह घेणार. म्हणजे मराठीचा जो TCS पोलीस भरती स्वच्छता निरीक्षक हा जो पॅटर्न आहे हा संपणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण काही त्या ठिकाणी काय घेणार, तर आपण काही IBPS पॅटर्नचे लेक्चर घेणार. विषय संपला. ओके. बघा, या समासाचे पहिले पद सह असे अव्यय आहे. बरोबर का? पहिले पद काय असते? कंपल्सरी सहमध्ये समाविष्ट होत असते. बरोबर. मात्र हा सामासिक शब्द, आता इथं फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सहव्ययी म्हणून त्या ठिकाणी आलेला असतो, की इथं आलेला जो सामासिक शब्द असतो तर तो सामासिक शब्द सह किंवा सहित ने युक्त असतो. काय सांगतोय? सह किंवा सहितने तो सामासिक शब्द युक्त असतो. सह कुटुंब म्हणजे कुटुंबासहित, कुटुंबासहित अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवू नका. सह किंवा सहित, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर सादर म्हणजे आदरासहित, आदरासहित. बस सादर म्हणजे सदार काही नका घेऊ. सुपुत्र म्हटल्यानंतर काय? पुत्रासहित, पुत्रासह किंवा पुत्रासहित. सकर्मक म्हणजे काय? कर्मासहित. फक्त सह किंवा सहित अशाच प्रकारची रचना या ठिकाणी आलेली असते. बघा, मी तुम्हाला आतापर्यंत या बहुव्रीही समासामध्ये हा तिसरा प्रकार सांगितला. एकदम सोप्या पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण अगदी क्लिअर केलेले आहे. समजलं का? म्हणजे विभक्ती बहुव्रीहीमध्ये विभक्तीच्या प्रत्ययांचं सहाय्य. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासलं नत्र बहुव्रीही, नकार आलेला असतो पण तिसरं पद महत्त्वाचं. सह बहुव्रीहीमध्ये सह किंवा सहित अशा प्रकारची प्रत्यय त्या ठिकाणी आलेली असतात. आता यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर आपण त्या ठिकाणी शेवटचा प्रकार जो आहे तो शेवटचा प्रकार त्या ठिकाणी आपण घेऊया. तो म्हणजे प्रादि बहुव्रीही. कोणता? प्रादि बहुव्रीही. बघा, आता प्रादि बहुव्रीही म्हणजे काय? आता या ठिकाणी प्रादि बहुव्रीहीच्या बाबतीत सर्वांनी समजून घ्या. शेवटचा प्रकार आहे म्हणजे आपलं चॅप्टरही संपत आहे आणि लेक्चरही संपत आहे. प्रादि बहुव्रीही शेवटचा प्रकार चौथा. कोणत्या याचा? बहुव्रीही समासाचा. बरोबर. प्रादि बहुव्रीही म्हणजे काय? की ज्या सामासिक शब्दांना प्र त्याच्यानंतर नाही सॉरी प्रपरा नाही हा प्रपरा अप आहे. ओके. दु आहे, सु आहे आणि वी आहे. अशा प्रकारची उपसर्ग जोडलेली असतात. काय जोडलेली असतात? उपसर्ग. उपसर्ग म्हणजे काय? पहिलं पद हे असतं, पहिले पद हे असते. समजलं का? म्हणजे आपण पहिलं उदाहरण जर घेतलं, मी थोडा आता पेन चेंज करतो. पहिलं उदाहरण जर घेतलं प्रख्यात,
अशा प्रकारे. ओके. प्रख्यात या शब्दाचा विग्रह काय करणार तुम्ही? प्रसिद्ध ख्याती असलेला. काय घेणार? प्रसिद्ध ख्याती असलेला. ज्याला प्रसिद्ध ख्याती आहे असा तो. समजलं? प्रसिद्ध ख्याती असलेला जो कोणी असेल तो. पराजय. पराजय म्हणजे विजयापासून लांब असलेला. अशा पद्धतीने मित्रांनो याला म्हणतात प्रादिबहुवरी. समजलं का? परा इथं बघा, परा इथं प्र. अपमान मानापासून लांब असलेला. मानापासून लांब असलेला. मानापासून लांब असलेला. दुर्गुणी. गुणांपासून लांब असलेला. गुणांपासून लांब असलेला. सुमंगल. पहिलं पद लक्षात घ्या फक्त. पहिलं पद. समजलं का? सुमंगल. मंगल असे ते. मंगल असे ते. ओके. विख्यात किंवा विशेष सुद्धा आहे ना. विख्यात विशेष ख्याती असलेला. विशेष ख्याती असलेला. अशा प्रकारे याला म्हणतात प्रादिबहुवरी. प्रादिबहुवरीमध्ये फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? पहिलं पद असं आलेलं असतं. याला म्हणतात मित्रांनो तुमचा समास. म्हणजे आतापर्यंत मी 2-3 वेळेस तुम्हाला या सर्व गोष्टी रिव्हाइज करून दिलेल्या आहेत. ओके. जर काही अडचण असेल समासामध्ये तर तुम्ही मला विचारू शकतात. इथं समास हे चॅप्टर संपलेलं आहे. मी सर्वांची परवानगी घेतो आणि जाहीर करतो की समास हे चॅप्टर काल आणि आजच्या लेक्चरमध्ये संपलेला आहे. आता व्याकरणातला अगदी शेवटचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. तो म्हणजे त्या ठिकाणी सेकंड लास्ट पार्ट, तो म्हणजे अलंकार आणि शब्दांची शक्ती. आपलं व्याकरण संपणार, मग आपण शब्दसंग्रह घेणार आणि IBPS पॅटर्न घेणार. थांबूया इथं. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.